नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लहानांपासून तर मोठ्यापर्यंत अनेक लोक याच्या कचाट्यात अडकले आहेत. एकदा का हा आजार झाला तर आयुष्यभर औषधी घ्यावी लागतात. काही खाण्यापूर्वी 1 किंवा 2 डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. नियमित पथ्य पाळून देखील मधुमेह नियंत्रित ठेवण्यास आपल्याला अपयश येतो. परंतु आज आम्ही तुम्हाला मधुमेह नियंत्रित ठेवणाऱ्या अशा घटकाबद्दल माहिती देणार आहोत जे तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे. मित्रो, आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या आरोग्यवर्धक घटकांपैकी एक घटक म्हणजे दालचिनी. साधारणतः सर्वांच्या स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यामध्ये दालचिनी उपलब्ध असतेच. हा घटक आपल्या जेवणाची चव तर वाढवतोच, परंतु अनेक रोगावर रामबाण उपाय म्हणून देखील ओळखला जातो. यात असलेला अँटीऑक्सिडंट गुणधर्म रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. तसंच कार्बोहायड्रेट, सोडियम, पोटॅशियम, प्रथिने, जीवनसत्व ए, सी तसंच फॉस्फरस पुरेशा प्रमाणात आढळतात. दालचिनीमुळे फक्त वजनच कमी होतं असं नाही, तर मधुमेहासारखा आजार देखील नियंत्रणात राहतो. मित्रो, काही अभ्यासांमधून असं सिद्ध झालं आहे की दालचिनीमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याची क्षमता आहे. दालचिनीमध्ये असलेले नैसर्गिक इन्सुलिन रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे दालचिनीचा वापर मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. मित्रो, दालचिनीमध्ये पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. तसंच अँटीऑक्सिडंट, अँटी ट्युमर, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी कॅन्सर गुणधर्म देखील असतात. पचन सुधारण्यासाठी आणि शरीरातील चरबी नियंत्रित करण्यासाठी दालचिनी खूप मदत करते. उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्याची ही क्षमता दालचिनीमध्ये असते. दातदुखी आणि जळजळ यासारख्या आजारावरही याचा वापर फायदेशीर असल्याचे आहारतज्ञ सांगतात. मित्रो, या दालचिनीपासून काय फायदे होतात तेही आता आपण समजून घ्या. तर दालचिनीच्या आहारातील सेवनामुळे चयापचय संस्था सुधारते. शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त आहे. दातदुखी आणि हिरडे दुखीवरही उत्तम पर्याय आहे. हृदयाचे आरोग्यही सुधारते आणि यातील दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील जळजळ कमी करतो. मित्रो, रोग प्रतिकार शक्ती मजबूत होते. वजनही नियंत्रित राहते. व्हायरल इन्फेक्शन, सर्दी आणि घसादुखीपासूनही आराम मिळतो. मित्रो, आता हे दालचिनीचा उपचार कसा करून घ्यावा तेही समजून घेऊया. तर मित्रो, पाव चमचा दालचिनी पावडर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाण्यात उकळून पेल्याने इन्सुलिनची पातळी वाढते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते. अनेक संशोधनातून असं आढळून आले आहे की मधुमेहाचे रुग्ण सकाळ संध्याकाळ दालचिनीचे पेय घेतल्यास त्यांची साखरेची पातळी नियंत्रित ठेवू शकतात. तर मित्र, ही होती स्वयंपाकघरातील दालचिनी मधुमेहावर कशी औषधोपचार योग्य आहे याविषयीची विशेष माहिती. अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्री कृष्ण.